नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, समाजामध्ये बदल घडवणं हे सोपं नाही, हो ना? आणि त्यासाठी जिद्द, संघर्ष, चिकाटी आणि धैर्य सुद्धा लागतं बरं का. आज पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे, ज्यांनी स्वतःच्या निश्चयाच्या जोरावर आणि धैर्याच्या जोरावर सामाजिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत. ती व्यक्ती म्हणजे सूर्यकांत पांडुरंग मोरे सर आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सर, पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत आपलं. नमस्कार. सरांची ओळख करून देते. सरांशी खूप गप्पा मारणार आहोत आपण, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी त्यांची एक छोटीशी ओळख करून देते. सूर्यकांत पांडुरंग मोरे हे 1990 पासून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यासोबतच कामगारांचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी सूर्यकांत सरांनी कामगार संघटनेमध्ये सुद्धा काम पाहिलेलं आहे. अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. तसंच सूर्यकांत मोरे यांचं आयुष्य हे लहानपणापासूनच अत्यंत संघर्षमय राहिलेलं होतं आणि त्यांचं हेच संघर्षमय जीवन पाहून वंदे मातरमच्या टीमनं सूर्यकांत मोरे यांची निवड वंदे मातरम टीमचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून केलेली आहे. चला तर मग अशा या यशस्वी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास जाणून घेऊयात. सुरुवात करूयात. वंदे मातरमच्या टीमचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे. पण सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा ही निवड झाली आणि तुमच्यापर्यंत ही जेव्हा बातमी आली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? खूप आनंद झाला. खूप मोठा आनंद झाला की ही मला अपेक्षाच नव्हती की हे पद मला मिळेल. कारण वंदे मातरम टीमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत विजयभाऊ कोचरजी, त्यांची माझी एकच भेट होती आणि पहिली भेट झाल्यानंतर त्यांनी मला 6 महिन्यानंतर ह्या पदावरती नियुक्ती दिली. त्याच्यामुळं मी त्यांचे मोठे उपकार मानतो आणि हा संघर्ष पुन्हा माझ्या खांद्यावरती दिलेला आहे. वंदे मातरम टीमला महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचा हा मला मान दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार. आणि पुढारी न्यूजनी मला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवल्यामुळं मी त्यांचेही आभार मानतो. अगदी अगदी सर. सर, पण मला एक सांगा की तुम्ही सामाजिक क्षेत्रात तर आधीपासून कार्यरत होतात. तुमचं घराणं सुद्धा तसंच आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तुमच्या घराण्याला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा वंदे मातरमच्या टीमशी तुमचा संबंध आला, नेमका कसा काही हा संबंध आला? म्हणजे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतानाच हे झालं? हो, माझे एक मित्र आहेत सुनील जैन म्हणून, ते माझ्याकडे येत असतात किंवा मी त्यांच्याकडे जात असतो ऑफिसमध्ये. मोठे इंडस्ट्रीयलवाले, मोठी व्यक्ती आहे. तर त्यांनी माझं पाहिलं की नाही, तुम्ही धार्मिक किती आहात. तुमच्याकडं आज तुम्ही एखादा डॉगीला आवाज देऊन बोलवलं तो येतो, तो तुमचा नाही आहे. म्हणजे तुमचं प्रेम ह्या पशूंच्या वरती किती आहे ते त्यांना आकर्षित वाटलं. मग ते म्हणाले मला तुम्हाला एक ठिकाणी घेऊन जायचं आहे. तर म्हटलं काय हरकत नाही, जाऊया, मित्र आहे, कुठे घेऊन जाणार आहे? तर मी माझ्या गावी बिकानेरला घेऊन जाणार आहे. ठीक आहे. तो पण त्याने काय सांगितलं नाही. बिकानेरला गेल्यानंतर त्यांनी मला रेगिस्तानमध्ये घेऊन गेला, वाळवंटात घेऊन गेल्यानंतर मी म्हटलं इथे काय. नंतर तिथे बघितले पुढे जाऊन हे मोठे हौद बांधलेले आहेत, मोठी शेड आहेत. ते पाहिल्यानंतर जिथे पाणी नाही आहे त्या ठिकाणी रेगिस्तानमध्ये या लोकांनी एवढे मोठे हौद बांधून पशुप्राण्यांची सेवा करतात, गौमातेची सेवा करतात. ते बघून मी भावूक झालो. मी म्हटलं हे असं योगदान आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवलं पाहिजे. कारण एवढी चांगली वस्तू आहे, एवढं चांगलं इथं निदर्शनामध्ये आपल्या आल्यानंतर हे आपण का करू नये? कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व काय आहे, इथे जे आहे ते कुठेच नाही आहे, पण आपण त्याला अंमलात आणत नाही आहे. मग अंमलात आणण्यासाठी म्हटलं आपल्याला काय हरकत नाही. म्हणून मी त्यांना म्हटलं, होकार दिला, म्हटलं आपण करूया मिळून. पण मला हे माहीत नव्हतं की मला ते महाराष्ट्राचे अध्यक्ष बनवतील. वा, मोठी गोष्ट आहे. नक्कीच. सर, आणखी एक महत्त्वाचं, सूर्यकांत सर, तुम्ही म्हणताय की तुम्हाला जेव्हा संबंध आला आणि तेव्हा तुम्हाला सामाजिक कार्याकडे वळवण्यात आलं. पण मला एक असं वाटतं की म्हणजे आतापर्यंत मी बऱ्याच जणांशी व्यक्तिमत्वाशी संवाद साधला, पण त्यातही एक निरीक्षण असं आहे की ते मुळात समाजाप्रती एक भावना असणं किंवा एक विशेष जिव्हाळा असणं ते लहानपणापासून असावं लागतं. कुठेतरी हे घरातल्या पण संस्कारांमधनं येतं. तर तुमच्या बाबतीतही तसंच झालं? मी नक्की सांगेन. मी 1.5 वर्षाचा असताना माझी आई ऑफ झालेली आहे. मला मातृप्रेमच नाही आहे. माझी मोठी बहीण आहे,
ती त्यावेळेला 4 वर्षाची होती. लक्ष्मी तिचं नाव. तर हे प्रेम मला तिनं वारसा दिला. मला जे आज प्रेम मिळालं आणि संघर्षची वाट जी आहे तिने मला दाखवलेली. आणि त्या वाटेवरती मी नंतर चालत राहिलो आणि तिलाच हे सर्व श्रेय द्यायचं मी विचार करतोय. अच्छा, म्हणजे ही प्रेरणा बहिणीकडनं मिळाली असं पण म्हणता येईल आपल्याला. बहिणीकडून मिळाली. नक्कीच. मला एक सांगा, आता वंदे मातरम टीमचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे, तर तुमचा साधारणतः कार्याचं स्वरूप काय आहे किंवा जी जबाबदारी तुमच्यावर देण्यात आलेली आहे तिचं स्वरूप काय? कसं आहे, हा गौमातेची सेवा करणं आहे. सनातनी धर्माकडे आपल्याला जे भटकलेले आहेत त्यांना सनातनी धर्माकडे आणायचं आहे. बघा, गौमाता हीच ईश्वर सेवा असं माझं धोरण आहे. माझ्या लेटर पेडमध्ये तेच दिलेलं आहे. गौमातेची सेवा हीच ईश्वरी सेवा. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत आणि ते गौमातेच्या पोटामध्ये आहेत. मग मला गौमातेची सेवा केली की माझे सर्व 33 कोटी देव हे माझ्यासमोर आले. मला इकडे तरी भटकायची गरज नाही आहे. म्हणून सर्वप्रथम त्यांच्याकडे लक्ष केलेलं आहे. गौमातेची सेवा करणं हाच माझा उद्दिष्ट आहे आणि तो संघर्ष मी करतोय. आपल्या समाजामध्ये समस्या तर खूप आहेत, मात्र यापैकी कोणत्या मुख्य समस्या ज्या वाटतात, ज्या गंभीर आहेत आणि ज्याकडे लक्ष देणं हे अनिवार्य असं वाटतं तुम्हाला? सर्वात आहे ना, अच्छा ह्या घडीला चाललेलं आहे महिलांच्या विषयी. अगदी ज्वलंत मुद्दा मांडलात. ते आज पाहिल्यानंतर असं वाटतंय महाराष्ट्रात नाही आम्ही. कारण महाराष्ट्राने जे महिलांसाठी जे केलं त्यातला एक कणभर पण आपण हिस्सा बनू शकत नाही. का? कारण आजचे हे परिस्थिती बघितले, 7 महिने 9 वर्ष अगदी 15 वर्ष चिमुरडे, त्या माणसाला त्याच्या हृदयात काय आहेच नाही शिल्लक हे म्हणायला हरकत नाही. ती परिस्थिती बघितलं ना मॅडम, आपल्याला डोळ्यातून अश्रू आले पाहिजे. विचार करा कसं होणार. आणि महाराजांनी ह्या महाराष्ट्रासाठी, ह्या देशासाठी काय केलं आहे, महिलांसाठी किती मोठे मोठे उपक्रम राबवले. महिलांच्या दुर्व्यवस्थेसाठी त्यांनी चांगल्या राजांना टक्कर दिली. हे नाही पाहिजे. आणि हे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये हे घडतंय, लज्जास्पद आहे. अनेक संस्था संघटना आहे, राज्य महिला आयोगासारखी सरकारी संस्थासुद्धा आहे जिथे महिलांचे अनेक विषय अभ्यासले जातात आणि त्यावर उपाययोजनासुद्धा केल्या जातात. मात्र राज्यात कायदा सुव्यवस्था असूनसुद्धा महिलांच्या बाबतीत गुन्ह्यांमध्ये जी वाढ आहे ती काही थांबत नाही आहे, ती तशीच आहे. याबद्दल काय सांगाल? मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन, महिलांच्या संदर्भात थोडंसं पोलीस यंत्रण थोडं लूज करावं आणि त्याच्यामध्ये पण ज्या महिला अधिकारी आहेत त्यांच्याकडे हे द्यावं. ही जी घटना घडती ह्या घटनेसाठी अधिकार त्या महिलांच्याकडेच द्यावा. एक महिलाच दुसऱ्या महिलेला न्याय देऊ शकते आणि एक महिलेने दुसऱ्या महिलेसाठी पुढे येणं गरजेचं आहे. आज महिला आयोग आहे, माझी त्यांनाही विनंती आहे, आपण रस्त्यावरती उतरा आणि ह्या आया बहिणींसाठी, ह्या लेकींसाठी, ह्या लेकरांसाठी आपण पुढे या. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी असेल, वंदे मातरम टीम तुमच्या पाठीशी असेल. आमच्या लायक काय असेल तर आपण नक्की आम्हाला तसे आदेश द्या, आम्ही ते करू. आणि प्रत्येक बांधवांनी उतरलं पाहिजे महिलांसाठी. मग कुणाची आई असेल, कुणाची बहीण असेल, कुणाची मुलगी असेल, कुणाची पत्नी असेल, त्यांना कोणी छेडत असेल तर फटकरून तिथे ॲक्शन घेतली पाहिजे. हे प्रथम आपलं कर्तव्य समजून त्यांनी उतरलं पाहिजे. सूर्यकांत सर, एक मला असं वाटतं की जेव्हा समाज परिवर्तनाकडे आपण जातो किंवा एक समाज परिवर्तनाचं किंवा समाजाला आणखी पुढे नेण्याचं व्रत घेऊन आपण जातो, तेव्हा आपल्यासोबत जेव्हा आणखी काही आपल्याला बळ लागतं किंवा आणखी हात जेव्हा आपल्यासोबत जोडले जातात तेव्हा ते कार्य अधिक जलद गतीने आणि अधिक प्रभावीपणे होऊ शकतं. तर यात मला असं वाटतं की तरुणांचा सहभाग जेव्हा आपल्याला अशा सामाजिक चळवळीमध्ये लाभतो तेव्हा क्रांती ही नक्कीच घडते. तर मग या तरुणांच्या सहभागाविषयी काय सांगाल? तुमचा चांगला मुद्दा आहे आणि मला माहिती होतं की हा प्रश्न तुमच्याकडून येईन.
अगदी. म्हणून मी काही आपल्याला पेपर दाखवतो. ही मी माझी टीम तयार केलेली आहे. आता 21 लोकांची आहे. 21 लोक आहेत. फक्त 21 आहेत. हे 21ला 2100 करणार, वा. 21 लाख करणार आणि ती वाटचाल मी पुढे चालवणार. ह्याच्यामध्ये सगळे चांगले आहेत, मेजर आहेत. मला आपल्याला आवर्जून सांगायला आवडेल, रिटायर झालेले सर्व आर्मीचे अधिकारी सगळे आहेत. हां. वा. तर अतिशय त्या सुंदर. माझ्याकडे काही मोजके आलेत आणि मला त्यांनी सांगितलं की वंदे मातरम टीममध्ये आम्हाला सर तुमच्याबरोबर यायचं आहे. आज विचार करा, रिटायर आर्मीचे मेजर आहेत, सुभेदार आहेत, अशी लोक जेव्हा आपल्याबरोबर जुळतात तेव्हा आपला किती मोठा अभिमान वाटेल. वा. खरं. आणि ह्या गोष्टी आहेत. एक सांगली जिल्ह्याचे मेजर अर्जुन अप्पासाहेब गायकवाड हे आहेत, बाबासाहेब पाटील एक आहेत. ह्या लोकांनी सुरुवात केली. आज आर्मीवाले माझ्याकडे 265 झाले. वा. मी 1 मेला चार्ज घेतला आहे अध्यक्षपदाचा, अच्छा. म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी. महाराष्ट्र दिना दिवशी. कारण मला तो संघर्ष आहे हुतात्मापासून, तो मला पुढे चालवायचा आहे. पुढे चालवायचा आहे. तर आज माझ्याकडं 750 ॲक्टिव्ह हे मेंबर माझे सहकारी माझ्यावर जुडलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट राजेश मोरे आहेत, त्यांनी पण मला चांगलं योगदान दिलेलं आहे. लिगलमध्ये जे काय लागेल तू भेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे ते एक मला सपोर्ट चांगला मिळालेला आहे. त्यावर दुसरे एक अजून एक आहे अवॉर्ड म्हणून आहेत. लिगलची टीम माझ्याकडे आहे 11 लोकांची. अच्छा. हां. म्हणजे ज्या समस्या येतात महिलांना वगैरे आणि ते आपण वंदे मातरमच्या माध्यमातून करायला जातो त्यावेळेला आपल्या काही अडचणी येतात, मग आपली लिगल टीम त्यांना त्या हिशोबाने प्रश्न सोडवायला मदत करते. अगदी. पण सर मला एक सांगा, अनेक सामाजिक संस्था खरं तर आहेत आणि प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाचं कामसुद्धा वेगळं आहे. प्रत्येकाचा उद्देश एकच आहे, समाज परिवर्तन आणि मोठा बदल, सकारात्मक बदल. तर वंदे मातरम विषयी मला जाणून घ्यायला आवडेल, काय वैशिष्ट्य तुम्हाला वाटतं या मी तुम्हाला वंदे मातरमबद्दल सांगेन. इतर संस्था मी नाही पाहिलेल्या, पण वंदे मातरम जे करते ती कुणी नाही केलेलं आणि कुणी करणार नाही. वा. कारण हे मी ज्यावेळेला वाळवंटात जाऊन पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं, एवढं मोठं काम समाजासाठी, सनातनासाठी, हिंदू धर्मासाठी कोणी करत असेल तर फक्त वंदे मातरम, फक्त आणि फक्त वंदे मातरम. बाकी आणि अजून तुम्हाला मला सांगायला आवडेल, मी 1 तारखेला महाराष्ट्राचा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मॅडम 6 तारखेला वंदे मातरम ह्या गीताला अगदी योगायोग पार्लमेंटमध्ये तो मान मिळाला, तो दर्जा मिळाला. यस. आणि हे समजा मी बसल्यानंतरच झालंय, म्हणजे कुठेतरी एक विद्यार्थ्याची पण इच्छा होती असं पण म्हणू शकतो, तसंच झालेलं आहे असं मी तर समजतो. एखादी सामाजिक संस्था हो. जेव्हा ग्रामीण भागात आणि शहरी भागात काम करते तेव्हा आव्हानं खूप मोठी असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीची असतात. याबद्दल काय सांगाल, तुमचा अनुभव कसा होता? मी तुम्हाला सांगेन, सामाजिक ह्या ज्या संघटना आहेत, संस्था आहेत, शहरी भागामध्ये तेवढं अवघड नाही आहे, कारण तिथं सर्व सुविधा जाग्यावरती मिळतात. हा त्रास आहे ग्रामीणमध्ये. एक नदी समजा आज 5 किलोमीटर लांब आहे, एक डोंगर 5 किलोमीटर लांब आहे आणि त्या डोंगरावर त्या गाईला जर काय झालं तर तिच्यावर पोचण्यासाठी काही नाही आहे. तो शेतकरी बैलगाडी घेऊन जाईल पण तो एकटा उचलू शकत नाही. खरं. उचलण्याचे यंत्रण नाही. मनुष्य आहे, पडला तर त्याला उचलता येतो पण तिला उचलता येत नाही आहे. खरं. त्याच गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, म्हणून आपण चाललोय. म्हणजे वैद्यकीय सुविधा पण चांगल्या गेल्या पद्धतीने पुरवल्या पाहिजेत. अच्छा. नाही, वैद्यकीय सुविधा पुरवतात परंतु ती यंत्रण नेणं आणणं जे आहे, ॲम्ब्युलन्स थोडक्यात बोलतो आपण, जो मार्ग आपण थोडक्यात म्हणूया तो आणखी सुकर करायचा प्रयत्न. यस, बरोबर. अच्छा, मला एक सांगा की आता वेगवेगळे अनुभव तुम्हाला येत असतील, तर एखादा असा लक्षात राहणारा अनुभव आहे का? हां, लक्षात येणारा अनुभव म्हणजे कसं आहे बघा, कामगार क्षेत्रामध्ये मी ज्यावेळेला होतो तर मी इप्कामध्ये युनियन केलेली.
कांदिवलीला इप्कामध्ये युनियन केलेली, मोठा संघर्ष झालेला आणि त्या कंपनीतून मला काढूनही टाकलं होतं. पण नंतर ॲप्रिशिएट केलं, माझी पाठ थोपटली. नाही, तुम्ही जे केलं कामगारांसाठी हे चांगलं आहे, ठीक आहे, तुम्ही या, पण नाही, मी एकदा गेलो की परत येणार नाही. माझ्या रक्तात संघर्ष आहे आणि जिंकल्याशिवाय माघार नाही. मी ती जिंकल्यानंतर मला तिथे परत राहायचं नाही असं त्यांना म्हटलं मी. आपण बोलवलं त्याबद्दल तुमचा मान असेल, परंतु मी परत येणार नाही. अच्छा. सूर्यकांत सर, आणखी एक महत्त्वाचं, मघाशी आपला खूप छान विषय निघाला होता महिला सक्षमीकरणाचा. हो. तर या संदर्भात मला तुमचे विचार जाणून घेणं आवडेल. बोला ना. महिला बघा, आज महिलांना आपण बोलतो की आमच्या बरोबर आहेत, हे फक्त बोलण्यासाठी आहे. त्या दृष्टिकोनातून कोण बघत नाही, कॉम्पिटिटर समजतात. आज तुम्ही मुलाखत घेत आहे, त्या ठिकाणी जेंट्सला जर ती संधी होती, पण तुमच्यात टॅलेंट जास्त असल्यामुळं तुम्हाला ते स्थान मिळालं, तर मी जेंट्स आहे तर मला ते नाही मिळालं, मग मी तुमचा कॉम्पिटिटर झालो. तसं नाही आहे. प्रत्येकाने आपलं आपलं कार्य आपल्या शैलीनं पूर्ण करणं केलं पाहिजे. महिलांच्याकडं आपल्या आईप्रमाणे, आपल्या बहिणीप्रमाणे, आपल्या वहिनीप्रमाणे, आपल्या लेकीप्रमाणे बघावं आणि त्यांना संगती घेण्यासाठी जोपर्यंत महिला स्वतः उतरत नाही आणि एक महिला दुसऱ्या महिलेला मदत करत नाही, तोपर्यंत हे एक आहे हे फक्त दाखवायला आहे, तसं नाही आहे असं माझं मत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जर आपल्याला सुदृढ समाज घडवायचा असेल तर शिक्षण आणि आरोग्य हे एका सुदृढ समाजाचा पाया आहे असं आपण म्हणूया. तर याच क्षेत्रांमध्ये, आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रांमध्ये काय उपक्रम राबवण्याचा विचार आहे तुमचा? आम्ही आता ह्या कॅम्प्स घेणार आहे. माझे ही जे खांदेकरी आहेत हे मी सर्वप्रथम मावळे यांना बोलतो. हे मावळे मी पूर्ण महाराष्ट्रात वाढवणार आहे. गावातल्या ग्रामपंचायतीपासून तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत, तसंच मुंबईच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत मी ह्यांना तयार करत नाही तोपर्यंत माझ्या एकट्याचं काम नाही आहे. एक संघटना आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी संघटना म्हणून काम करायचं जेव्हा असतं आणि आपल्या सोबत्यांना बरोबर घेऊन काम करायचं असतं, तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा विश्वास असायला हवा, त्यांच्यात तो निर्माण करायला हवा. यासाठी सुद्धा तुम्ही काही वेगळा संवाद साधता तुमच्या जे तुम्हाला मदत करतात किंवा जे हातभार लावतात त्यांच्याशी? नक्की. मी त्यांना आपल्यातलाच एक हिस्सा, माझ्या शरीरातलाच एक हिस्सा असं समजून मी त्यांना माझ्याबरोबर नेणार आहे किंवा त्यांच्याबरोबर मी राहणार आहे. तर त्यांना संगती घेतलंच पाहिजे. ते आहेत तर मी आहे. माझ्यामुळं ते नाही आहेत, त्यांच्यामुळं मी आहे. आणि त्याच्यामुळं मला त्या गौमातेची सेवा करायला आज जो मान मिळाला आहे तो महाराष्ट्रात कुणाला मिळालेला नाही. तो भाग्यवान मी आहे. आज गौमातेची सेवा करण्यासाठी बिकानेरमधून, राजस्थानच्या त्या वाळवंटातून माझी नियुक्ती झाली, म्हणजे तो अधिकार मला मोठा मिळाला आहे. माझ्या आजोबांनी, माझ्या आजीनी, माझ्या आईनी माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवलेला आहे, म्हणून मला हे मिळालं. समाजात अनेक दुर्लक्षित घटक आहेत आणि अशा लोकांना एकत्र आणताना खरं तर कस लागतो. तर याबद्दल काय सांगा? कसं आहे, आता ह्या गोष्टी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ह्या ग्रामीणमध्ये आहेत. मुंबईमध्ये त्याची आवश्यकता नाही. मुंबईमध्ये सर्व NGO वगैरे आहेत. ग्रामीणमध्ये आम्ही ह्याच्यासाठी कॅम्प लावणार आहे. वंदे मातरमच्या माध्यमातून आम्ही ह्या कॅम्प ग्रामीण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, ग्रामपंचायतमध्ये आम्ही आता पुढे हे कार्य करू. अच्छा. आणखी एक महत्त्वाचं, आजकालचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. तर सोशल मीडियासुद्धा एक प्रभावी माध्यम म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतं. तर या संदर्भात काय सांगाल? कसं तुम्ही याचा वापर करता? मी आपल्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून तरुण पिढीला, आज तरुण पिढी सोशल मीडियामध्ये एक नंबर आहे. तरुण पिढीला मी आवाहन करतो, माझं आव्हान तुम्ही स्वीकारावं. मी तुम्हाला विनंती पण करतो, तरुण पिढीने हे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ह्यातून आपल्या सनातन धर्माची माहिती घराघरापर्यंत पोचवावी. आणि हे तरुण जे आहेत हे माझ्या हिशोबाने महाराजांच्या मार्गदर्शनाने ते मावळे आहेत असं मला म्हणायचं. ते मावळे आहेत आणि मावळे तयार करणं हाच माझा संघर्ष आहे.
आणि तो संघर्ष मी करण्यासाठी तयार आहे. अर्थात सूर्यकांत सर, तुम्ही ज्या वाटेवर जाताय समाज परिवर्तनाच्या, त्यात संघर्ष अर्थात आहेच. हो आहे. पण या सगळ्यात न जाताना पुढची 5 वर्ष तुम्हाला वंदे मातरमच्या दृष्टीने कशी दिसतात? मी तुम्हाला तुमच्या स्टुडिओमध्ये आज बसलोय पुढारीच्या, मी तुम्हाला वचन देतो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये वंदे मातरम टीमचा प्रत्येक मावळा हा प्रत्येक घरामध्ये असलाच पाहिजे, अशी माझी जिद्द आहे आणि मी करून दाखवणार. आपली ही जी पिढी आहे, कुठेतरी हे सत्य आहे, हे वास्तव आहे सर, की ही पिढी कुठेतरी वाया चालली आहे, वाहवत चालली आहे. तर यांना पुन्हा मूळ पदावर आणणं किंवा सुयोग्य मार्गावर आणणं हे खरं आव्हान आहे खरं तर याबद्दल काय सांगाल? कसं आहे, आज पिढी आहे, घरचे त्यांना मुलांना पालन पोषण करतात, पण बाहेर जाऊन मुलं काय करतात हे घरच्यांना माहीत नाही आहे. भटकलेत, चुकीचे नाही आहेत, ते भटकलेत. तर त्यांनाच मार्गावरती आणण्याचं काम वंदे मातरमचं आहे आणि आम्ही ते करतो. मी तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की थोडं धर्माचं पालन करा. सकाळी उठल्यानंतर आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात देवार आहे, पाया पडा, एक अगरबत्ती लावा, तुम्हाला तिथून पॉझिटिव्हिटी मिळेल. तुमच्यावर कोणत्या मूल्यांचा प्रभाव तुम्हाला जास्त, म्हणजे कोणाची विचारसरणी तुम्हाला प्रेरित करते? मला विचारप्रणी माझ्या आजोबापासून, अगदी जे हुतात्मा आहेत बाबू मोरे, त्यांची प्रेरणा माझ्या वडिलांच्यापर्यंत, माझ्या वडिलांची प्रेरणा माझ्यापर्यंत, आणि माझी प्रेरणा मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवतो पुढच्या पिढीपासून पर्यंत. हो. थोडक्यात काय संदेश द्याल जाता जाता या सगळ्या समाजाला आणि पिढीला पुढारी न्यूजच्या माध्यमातून? पुढारी न्यूजच्या माध्यमातून मी आता परत तुम्हाला सांगेन की प्रत्येक हिंदू बांधवांनी, मावळ्यांनी हिंदू धर्म आपला पालन करावा. बाकी तुम्ही रेव पार्टी, ही पार्टी, ती पार्टी सर्व करता, परंतु घरातून ज्यावेळेला आपण निघतो बाहेर कामासाठी, तर त्यावेळेला आपल्या घराच्या देवाऱ्यात पाया पडून बाहेर निघावं आणि तिकडं सनातनाकडे लक्ष द्यावा, धर्माकडे लक्ष द्यावा. प्रत्येकजण आपला आपला धर्म पाळतो. मग आम्ही हिंदू बांधवांनी आपला धर्म पाळण्यासाठी किती मेहनत केली पाहिजे, आणि मेहनत नाही आहे, फक्त आपल्याला ते पालन करायचं आहे. आईवडील आपल्याला तो संस्कार देतात, पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो, तर ते होऊ नये. नक्कीच. सर, तुम्ही खरं तर तुमचा सामाजिक परिवर्तनाचा अत्यंत उदात्त हेतू आणि ज्याला आपण भूतदया म्हणतो आणि पशुदया, या सगळ्या संदर्भातला उदात्त हेतू खरं तर डोळ्यासमोर ठेवून आणि समाज परिवर्तनाचा मोठा हेतू समोर ठेवून सूर्यकांत मोरे सर आणि त्यांची वंदे मातरमची टीम महाराष्ट्रात आता काम करायला सुरुवात करते. खूप ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे, ग्रामीण भागात आधीच काम सुरू झालेलं आहे. सर, तुमच्या या सगळ्या वाटचालीसाठी आणि तुमच्या समाज परिवर्तनाच्या उदात्त हेतूसाठी आणि तो सफल होण्यासाठी पुढारी न्यूजच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद आमच्या स्टुडिओमध्ये आले. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. यानंतर आपण पुढारी आयकन्समध्ये इथेच थांबतो. पाहत रहा पुढारी न्यूज. नमस्कार.